नमस्कार मित्र, मी गौरव कुमार बाळे आपलं स्वागत करतोय. आज राष्ट्रीय आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे 8 मार्च रोजी. आणि 8 मार्चच्या या महिला दिनी आपण एक नवीन सुरुवात करतोय. पहिले काही दिवस आपण चुकू, वेळ लागेल, शिकू, परंतु पुढे जाऊ. म्हणजे आपण सुरुवात करतोय इंडियन एक्सप्रेस ह्या जो एक इंग्लिश वृत्तपत्र आहे त्याच्या डिस्कशनची मराठीतून. माझ्या ऐकण्यात आजपर्यंत तरी किंवा वाचनात बघण्यात कुठंच इंडियन एक्सप्रेस मराठीमध्ये कोणी शिकवत आहे हे मी कधी बघितलेलं नाही. चला पुढे जाऊया. आज आपण शिकणार आहे 2 पेपर, लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस. जनरली लोकसत्तेमध्ये तितकंसं कामाचं नसतं म्हणून फटाक दिवशी आपण लोकसत्तेचे एक हायलाइटेड पॉइंट्स बघून घेतो. दादा इंडियन एक्सप्रेस आपण खूप डीपली बघतो आणि करंट अफेअर्स वाचता वाचता आपलं जे स्टॅटिक नॉलेज आहे पर्यावरणाचं, पॉलिटिक्सचं, हिस्ट्रीचं, जॉग्राफीचं, इकॉनॉमिक्सचं आणि इतर सगळ्या विषयांचं आपण प्रयत्न करू की ते सुद्धा यातच समाविष्ट करून घेऊ, म्हणजे आपला अभ्यास चांगला होईल. आता पहिलीच न्यूज काय तर 2021 साली जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार होतं, कुठे बरं? नाशिकमध्ये. परंतु काय झालं, जे 94 होतं आतापर्यंत हे माहित पाहिजे, पण ते झाले रद्द. कारण कोरोना. तुम्हाला तर माहित आहे चीन साहेबांनी काय करून ठेवलंय आपल्या. त्याचे अध्यक्ष होते जयंत नारळीकर, जे नियोजित अध्यक्ष आहेत. बट हे होईल पुढे तरी, सध्या तरी रद्द केलंय. नेक्स्ट, आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आपले अर्थमंत्री जे आहेत अजित पवार हे मांडणार आहेत. म्हणजे आणि अर्थसंकल्प काय तर तुम्हाला माहिती आहे, कारण मला माहिती आहे की तुम्ही पॉलिटिक्सचं लक्ष्मीकांत वाचलेलं असेल किंवा मग इकॉनॉमिक्ससाठी कोळंबे सरांचं पुस्तक सुद्धा वाचलेलं असेल. आणि त्यात अर्थसंकल्पाची व्याख्या दिलेली आहे की आय आणि व्यय, म्हणजे आय म्हणजे येणारा आणि व्यय म्हणजे खर्च. सो येणारा पैसा आणि जाणारा खर्च या दोघांचं एक अंदाजपत्रक म्हणजे काय असं अर्थसंकल्प असतो. जनरली अर्थसंकल्प हे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी मांडलं जायचं 28 तारखेला. परंतु आता प्रत्येक राज्य आपापल्या सोयीने करते. परंतु केंद्राचं अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी या दिवशी मांडलं जातं आणि ते 31 मार्चच्या अगोदर पारित करून घेतलं जातं. म्हणजे आपल्याला वोट ऑन अकाउंट वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करायची गरज पडणार नाही. आता अर्थसंकल्प आपण एक डिटेल्ड लेक्चर घेऊया की अर्थसंकल्प नेमकं कुठल्या कलमाद्वारे होतं वगैरे वगैरे. नेक्स्ट लेक्चर आपण डिटेल शिकूयात म्हणजे आणि प्रयत्न करू तर आजच शिकू. चला पुढे जाऊयात. आता ही अडचण युपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, कारण एक्झामचा फॉर्म जे आहे ते निघाले आहेत 24 तारखेला. लास्ट डेट आहे युपीएससीचा फॉर्म भरण्याची. आणि बऱ्याच ओबीसी माझ्या मित्र बांधव किंवा मैत्रिणी असतील यांना जे नॉन क्रिमियर लागते ते भेटत नाही. म्हणून सरकारनं पटकन त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, नाहीतर आपण मुलांच्या आयुष्याशी खेळतोय असं होईल. पुढे जाऊयात आपण. आता करंट अफेअर आहे. एक स्विस ओपन कॉम्पिटिशन झाली बरोबर आपली बॅडमिंटनची. त्यात आपली पीव्ही सिंधू उपविजेती ठरली, तर आपली कॅरोलिना मारिन जी स्वित्झर्लंडची आहे ती विजयी झाली. तिचा प्रथम क्रमांक आलेला आहे म्हणजे. आणि ही कुठं घडली स्पर्धा? ही घडली बेसल स्वित्झर्लंड या ठिकाणी. बेसल हे एक ठिकाण आहे. आता तुम्ही जर इकॉनॉमीचे बेसल 1, बेसल 2 आणि बेसल 3 हे नॉर्म शिकले असाल, जे इकॉनॉमीमध्ये जे आपल्या बँक आहेत या बँकांवर एक प्रकारचं बंधन लादलं जातं की त्यांनी आपली जेवढी त्यांच्याकडे एनडीटीएल म्हणजे त्यांच्याकडे जो पैसा असेल एकूण असते बँकेचा, त्यापैकी त्यांनी विशिष्ट रक्कम वेगळी ठेवली पाहिजे. कशासाठी वेगळी ठेवली पाहिजे? तर कधी काळी जर संकट आलं आणि बँक डुबायला लागली तर त्या उर्वरित जो साठवून ठेवलेला किंवा वेगळा ठेवलेला पैसा आहे त्या पैशाच्या माध्यमातून ह्या बँका स्वतःला उभारू शकतील. तर ही एक बेसल ऑर्गनायझेशन, ही एक संघटनाच आहे बरोबर. आणि ही काय तर जगातल्या ज्या कुठल्या राष्ट्रीय बँका आहेत, राष्ट्रीय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कशी गव्हर्नमेंटच्या बँका आहेत तशा त्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या बँका असतील त्यांची ही एक संघटना आहे म्हणजे. चला नंतर एक मत्तेओ पोल्युकोन कुस्ती स्पर्धा झाली रोम इटली या ठिकाणी. आता इटलीची राजधानी रोम आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि यात आपले विनेश फोगट जे आहेत कुस्तीपटू जे ते जिंकलेले आहे म्हणजे. आणि ही बोलवरची न्यूज आहे, याची गरज नसताना पण टाकली म्हणजे की आयपीएलचा 14वा जो हंगाम आहे तो 9 मे रोजी सुरू होणार आहे, 9 एप्रिल रोजी सुरू होणार. आता ही उज्ज्वला योजना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. उज्ज्वला योजना काय? उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन प्रत्येक घरोघरी देण्यात यावेत अशी सरकारची अपेक्षा होती. ही एक सोशल वेलफेअर स्कीम आहे तुम्हाला माहित आहे. नंतर 1 मे 2016 रोजी
आपले प्राईम मिनिस्टर यांनी ही स्कीम लॉन्च केली होती. आणि स्वच्छ भारत बेहतर जीवन ही जी टॅगलाईन आहे ही सगळ्यात महत्वाची आहे म्हणजे याच्यासाठी. आणि आपण काय करणार होतो की जे बीपीएल फॅमिलीज आहेत ना त्यांना 2019 पर्यंत प्रत्येक घरोघरी एलपीजी सिलेंडर जावं हा हेतू होता. कारण काय तर त्यांच्या ज्या आरोग्य समस्या त्या दूर होतील, वायू प्रदूषण कमी होईल. कारण आपण काय जाळतो, गवऱ्या जाळतो, कचरा जाळतो, काळ्या जाळतो. नंतर जर इंधन दिलं किंवा जर एलपीजी हे इंधन दिलं तर साहजिकच आहे की निर्वलीकरण होणार नाही, म्हणजे डिफॉरेस्टेशन होणार नाही. हा एक हेतू होता. आणि ह्या त्याचे फीचर्स आहे. हा आता हे 3 वर्षांसाठी वगैरे वगैरे होतं हे सोडून द्या. बीपीएल फॅमिलीसाठी होतं 1600 रुपये प्रत्येकाला भेटणार होते. प्रत्येक फॅमिलीला 5 कोटी एलपीजी कनेक्शन आपण प्रोव्हाइड करणार होतो म्हणजे ऑलमोस्ट. आणि हे जे एलपीजी गॅस सिलेंडर होतं हे घरातील महिलेच्या नावानं होते, हे महत्वाचं आहे. म्हणजे यातनं विमेन एम्पॉवरमेंट वर सरकार किती फोकस देते हे सुद्धा अत्यंत महत्वाचं दिसतंय आपल्याला. आणि एक गिव्ह इट अप कॅम्पेन सुरू केलं होतं, तुम्हाला माहिती असेल. गिव्ह इट अप कॅम्पेन म्हणजे जी लोक ज्यांना इच्छा आहे स्वतःहून गॅस साठी आपल्याला जी सबसिडी भेटते ती सोडून द्यायची, तर त्यांच्यासाठी हे जे गिव्ह इट अप कॅम्पेन होतं. गिव्ह इट म्हणजे गिव्ह अप म्हणजे सोडून देणे, आणि गिव्ह इट अप म्हणजे हे सोडून देणे. हे सोडून देणे म्हणजे काय तर गॅसवरची सबसिडी सोडून देणे. नेक्स्ट आता आपण बघतोय की इंडियन नेव्हल शिप INS कारंज जे आहे ना ते INS कारंज कमिशन होणार म्हणजे आपल्या नेव्हीमध्ये ते त्याची सेवा देणं सुरू करणार आहे मार्च 2010 पासून. आता ही एक कलावरी क्लास सबमरीन आहे बरोबर. याच्या अगोदर या कलावरी क्लास सबमरीन अंतर्गत आपण जवळपास 6 त्याला काय म्हणतात की वेगवेगळ्या प्रकारच्या सबमरीन्स आहेत ते लॉन्च करणार आहे भारतात. त्यातली एक INS कारंज अगोदर INS कलवरी येऊन गेली, नंतर IS खांदेरी झालेली आहे. हे चालणार आहे प्रोजेक्ट 75 अंतर्गत, जो इंडिया आणि फ्रान्स यांचा प्रोजेक्ट आहे. यात फ्रान्स आपल्याला मदत करणार आहे. म्हणजे INS कारंज ही मेक इन इंडिया पासून बनलेली आहे. जबर म्हणजे आपण म्हणूयात की मेक इन इंडियाला एक प्रकारचा हा बुस्टच आहे म्हणजे. ओके बस एवढं लक्षात घ्या बाकी कामाचं नाही. हा आज बुद्धिझम चर्चेत इंडियन एक्सप्रेसला एक लेख आलाय म्हणजे की त्या लेखाचा एक सार असा आहे की चीन काय करतंय तर बुद्धिवाद जो भारत सरकार किंवा एकूणच, कारण गौतम बुद्ध भारतात त्यांनी आपला धर्माचा प्रचार प्रसार केला, इथेच ते निर्वाण त्यांना प्राप्त झाली. तर मग म्हणून मग आपण काय म्हणतो बुद्धिझम हा भारताचा फोर्टे आहे आणि आपण जगाला ही बुद्धिझमची सॉफ्ट पॉवर जी इंडियाची आहे ती देतोय म्हणजे. परंतु ही जी सॉफ्ट पॉवर इंडियाची आहे हे चीन भारतापासून दूर नेण्याचा प्रयत्न करते. आणि लुंबिनी ज्या ठिकाणी गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता या लुंबिनीला अधिकाधिक प्रसिद्धी भेटावी आणि जेणेकरून लोकांचं बुद्धिझम बाबत किंवा बुद्धिझम शिकण्याबाबतचा जो एक सेंटर आहे ते इंडिया सोडून लोक लुंबिनीमध्येच नेपाळ वगैरे जावेत असा त्यांचा प्लॅन आहे चीनचा. आता तो फसवा आहे तो घेणं देणार नाही, परंतु बुद्धिझम जे आपल्या UPSC साठी अत्यंत महत्वाचं आहे. आणि दरवर्षी एक प्रश्न असतो तर बेसिक आपण आजच तो व्हिडिओ बघणार आहे म्हणजे संध्याकाळी. सो आज आपण 2 व्हिडिओ बघणार आहे. एक तर आपलं सगळं बजेट वगैरे काय कसं वर्क करतं, आणि दुसरं ते म्हणजे बुद्धिझम. चाल तिसरा व्हिडिओ आहे साऊथ एशिया चर्चेमध्ये आहे म्हणजे, कारण आपले जे पंतप्रधान आहेत ते जाणार आहेत काही दिवसानंतर बांगलादेशला. आणि आपले जे विदेश मंत्री S जयशंकर सध्या ऑलरेडी बांगलादेशमध्ये पोहोचलेले आहेत. मधल्या काळात ते सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्टच्या आधारे आपलं बांगलादेशचं जरा विनसणं होतं, पण हरकत नाही आता होत आहे. आणि या जयशंकर त्यासाठी प्रयत्न करतात. तर मग जनरली साऊथ एशियामध्ये कुठल्या कंट्रीज येतात याच्यामध्ये आपली चूक होऊ शकते आणि मोस्ट ऑफ द टाइम ती होतेच म्हणजे. म्हणून आपण हा मॅप समजून घेऊ. हा आहे अफगाणिस्तान, त्याच्याच बाजूला हा आहे तुमचा पाकिस्तान, हा तुमचा इथे आहे इंडिया लक्षात ठेवा. इथे आहे तुमचा नेपाळ, हा तुमचा भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि मालदीव. 1 2 3 4 5 6 7 8 8 देश आहेत साऊथ एशियामध्ये. फक्त एवढं तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की अफगाणिस्तानची बाउंड्री जी आहे ना ती आपल्या इथे लागलेली आहे. या मॅपमध्ये याने दाखवलेलं नाही. तर जर तुम्हाला कोणी विचारलं की हाऊ मेनी कंट्रीज आर लिंक्ड विथ इंडिया किंवा ज्यांची बॉर्डर लिंक आहे भारताशी, त्यात आपण नाव घेतलं पाहिजे. पाकिस्तान एक, दुसरं अफगाणिस्तान, तिसरं चीन, चौथं नेपाळ, 5वं भूतान, 6वं हा इथं म्यानमार आहे, 7वं इथं इंडिया आहे. बस या देशांची बाउंड्री लागलेली आहे इंडिया सोबत. आणि सगळ्यात जास्त बाउंड्री लागलेली आहे आपल्या या
बांगलादेशची भारतासोबत. गॉट इट? समजले? देश पाठ करून घ्या, महत्वाचं लोकेशन लक्षात घ्या म्हणजे. चला पुढे जाऊया. लुकिस्ट पॉलिसी. आता बघा, लुकिस्ट आणि ऍक्टिस्ट ह्या दोन पॉलिसी आहेत ज्या चर्चेला तुम्हाला 100% युपीएससीच्या पेपर 2 जो आहे GS2 मध्ये उपयोगी पडतात आणि पीला तो उपयोगी असतात. एमपीएससी पॉलिटी मध्ये उपयोगी पडणार आहे जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल रिलेशन्सचा अभ्यास करा. आता लुकिस्ट पॉलिसी आलीच होती मुळात 1991 साली आणि तत्कालीन प्राईम मिनिस्टर नरसिंहराव यांनी ती आणली होती. आणि काय होतं या हेतू काय, या म्हणजे पूर्वेकडे बघा या धोरणाचा, याचा हेतू साधा आहे की तुम्हाला पॉलिटिकल, इकॉनॉमिक आणि सिक्युरिटी या अंतर्गत कोऑपरेशन वाढवायचं आहे साऊथ ईस्ट एशियन देशांशी. कुठले आहेत साऊथ ईस्ट एशियन देश? एक हा आपला म्यानमार, दुसरा हा थायलंड, हा लाओस, व्हिएतनाम, नंतर याच्या खाली तुम्ही जा तर तुम्हाला मालदीव भेटेल, इंडोनेशिया भेटेल, फिलिपिन भेटेल, ब्रुनेई भेटेल. हे तर आशियाचे जे देश आहेत ना, ASEAN, बरोबर, या आशियानच्या देशांसोबत आपल्याला आपलं कोऑपरेशन वाढवायचं होतं. गॉट इट? आणि तुम्हाला हे आशियान देश माहित पाहिजे. आशियान संघटनेची स्थापना झाली 1967 ला. याचं हेडक्वार्टर फिलिपिनच्या मनिला येथे आहे आणि हे सगळे 10 देश सदस्य आहेत. चला, आणि ऍक्टिस्ट पॉलिसी मोदींनी आणली 2014-15 साली. आणि ऍक्टिस्ट मध्ये तुम्हाला अत्यंत उत्स्फूर्तपणे याच सगळ्या सेक्टरमध्ये म्हणजे पॉलिटिकल, इकॉनॉमिक, सिक्युरिटी, टुरिझम वगैरे या क्षेत्रामध्ये काय करायचं, तर या सगळ्या देशांशी आपल्याला आपले संबंध प्रस्थापित करायचे. चला, सोबतच एक गंगा मेकॉंग कोऑपरेशन सुद्धा असते. तर मुळातच गंगा इंडियात वाहते, त्यामुळे यात इंडिया हा एक सदस्य आहे. नंतर तुमचा म्यानमार आहे, एक आहे थायलंड, एक आहे लाओस आहे, व्हिएतनाम आहे आणि कंबोडिया आहे. सो हे तुम्हाला माहिती पाहिजे. चला पुढे जाऊयात आपण. आता बायोस्फिअर रिझर्व चर्चेमध्ये यावेळी आज सिमलीपाल, कारण सिमलीपाल मध्ये आगीचं प्रमाण मधल्या काळात खूपच वाढलेलं होतं, त्याच्यामुळे ते चर्चेमध्ये आहे. बट बायोस्फिअर रिझर्व हा आपल्या युपीएससीच्या प्री मध्ये, तर युपीएससीच्या मेन्स मध्ये GS3 चा सेक्शन आहे. त्याच्यामुळे जनरली बायोस्फिअर रिझर्व काय आहे, तर बायोस्फिअर रिझर्व हे याचं 3 भागामध्ये याची भागणी केली जाते. एक तर हा जो आहे तुमचा मधला, हा जो तुमचा आहे हा बफर एरिया आहे. नंतर हा तुमचा कोर एरिया, हा तुमचा बफर एरिया आणि हा तुमचा ट्रान्झिशन झोन आहे. म्हणजे आता इथे बघा काय कोर एरियामध्ये अत्यंत कमी तुम्हाला काय भेटतील, तर लोकांची राहणी तिथे भेटेल म्हणा, किंवा कुठलेही खास करून कुठलेही कामं तिथे जास्त चालणार नाही. कारण कोर एरियामध्ये प्राण्यांची किंवा वनस्पतींची जपवणूक अत्यंत महत्वाची आहे. आणि बायोस्फिअर रिझर्व 1972च्या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट अंतर्गत बनलेला आहे. म्हणजे नंतर बफर झोन म्हणजे काय, हा कोवर झोनच्या बाजूबाजूला असलेला हा झोन आहे. याच्यामध्ये तुम्हाला लिमिटेड प्रमाणात टुरिझम चालतं, फिशिंग, ग्रेझिंग म्हणजे चारणे वगैरे ह्या गोष्टी तुमच्या चालू शकतात. आणि ट्रान्झिशन झोन मध्ये जनरली इथे तुम्हाला प्रत्येक म्हणजे तुम्ही त्याला काय हे शिकारी करणे किंवा मग शेती करणे वगैरे या तुमच्या ट्रान्झिशन झोन मध्ये हे चालू शकतं. म्हणजे ठीक आहे. आता हे तिन्ही झोन तुम्हाला समजलेले आहे. आणि ह्या ज्या आहेत ना, हे जे वेगवेगळे सिम्बॉल्स आहे, हे वेगवेगळे तुम्ही सिम्बॉल समजून घ्या म्हणजे कुठे काय चालतं. कारण रिसर्च स्टेशन हे जनरली कुठेही चालू शकतात, परंतु कोर झोन मध्ये फक्त रिसर्च सेंटर राहील, बाकी एज्युकेशनल, टुरिझम, ह्युमन सेटलमेंट वगैरे चालणार नाही. आता बायोस्फिअर रिझर्वचा अभ्यास करता तुम्हाला एक मॅन अँड बायोस्फिअर प्रोग्रामचा सुद्धा अभ्यास करावा लागेल. तो ऑलमोस्ट सुरू झालेला आहे आपला 1971 साली. युनेस्कोच्या अंतर्गत हा मॅप नावाचा जो सेक्शन आहे ना, हा तुमचा चालू असतो. म्हणजे आणि काय आहे, तर जगातील ज्या वेगवेगळ्या बायोस्फिअर रिझर्व्ह आहेत जे फेमस आहे आणि ज्यांचं जतन करणं सक्त गरजेचं आहे, त्यांच्यासाठी हा मॅन अँड बायोस्फिअर रिझर्व आणलेले आहेत. म्हणजे आता मॅन अँड बायोस्फिअर रिझर्व अंतर्गत 11 बायोस्फिअर रिझर्व येतात. तसं तर तुम्ही जर हा फोटो बघितला किंवा ही इमेज बघितली, तुम्हाला इथे कळेल की जवळपास 18 इंडिया ते बायोस्फिअर रिझर्व आहेत. मात्र मॅन अँड बायोस्फिअर रिझर्व प्रोग्राम मध्ये हे फक्त 11च आहे. ठीक आहे. सो हे जे 11 बायोस्फिअर रिझर्व आहे हे तुम्ही आता आपण बघूनच घेणार आहोत. म्हणजे आणि उर्वरित 7 बघून घेऊ. एक तर कोल्ड डेझर्ट हिमाचल प्रदेशमध्ये, दुसरं नंदा देवी आहे नॅशनल पार्क उत्तराखंड मध्ये, हे दिबांग व्हॅली अरुणाचल प्रदेश, नंतर दिब्रू सायखोवा आसाम, नंतर कांचनजंगा हे जे आहे तुमचं इथे आहे सिक्कीम मध्ये, नंतर मानस हा एक नॅशनल पार्क आहे जो बायोस्फिअर रिझर्व म्हणून सुद्धा चर्चेला जातो, तो आहे तुमचं आसाम मध्ये. नोकरेक कुठे आहे? नोकरेक सांगा, मेघालयात आहे. म्हणजे
अचानक मार अमरकंटक इथे या छत्तीसगड आणि एमपीच्या बॉर्डरला. त्यानंतर पचमढी, कुठे आहे पचमढी? पचमढी तुमच्या एमपीत आहे. म्हणजे रण ऑफ कच्छ, कच्छची रण तुम्हाला माहित आहे, हा एक डेझर्ट एरिया आहे आणि तो तुमच्या गुजरातला आहे. म्हणजे नंतर तुमचं पन्ना, पन्ना टायगर तुम्हाला माहिती असायला पाहिजे, एमपीतला आहे. म्हणजे नंतर इथं तुमचं सुंदरबन. ओ माय गॉड, आता तर वेस्ट बेंगॉल इलेक्शन सुरू आहे त्यामुळे तुम्हाला हे माहितच पाहिजे की सुंदरबन जनरली भारतातले सगळ्यात जास्त जे टायगर्स आहेत ते इथे असतात आणि सुंदरबन हे सुद्धा एक बायोस्फिअर रिझर्व आहे. नंतर सिम्पलीपाल, याच्याविषयी चर्चा करणार होतो कारण इथे आग लागण्याचं प्रमाण मधल्या काळात वाढलं आहे. आणि ते कुठे आहे तुमचं सिम्पलीपाल बायोस्फिअर रिझर्व? तर ते आहे तुमच्या ओडिशामध्ये. त्याच्यानंतर शेषाचलम हिल्स, लक्षात घ्या आंध्र प्रदेशमध्ये आहे. निलगिरी हिल्स, निलगिरी हिल्स ही मुळातच 3 देशांच्या संगमावर आहे. म्हणजे कुठे? 3 देश नाही, 3 राज्य. एक कर्नाटक, दुसरं तुमचं तामिळनाडू आणि तिसरं आहे तुमचं केरळ. या 3 राज्यांच्या संमेलन ठिकाणी किंवा मग एका संगमा ठिकाणी ते आहे. म्हणजे नंतर अगस्त्यमलय, अगस्त्यमलय जनरली तामिळनाडूमध्ये आहे किंवा केरळ आणि तामिळनाडूच्या बॉर्डरवरच आहे, हे समजून घ्या. नंतर गल्फ ऑफ मन्नार आहे आणि नंतर तुमचं हे इथे तुमचं ग्रेट निकोबार आहे. गॉट इट? चल, तुम्हाला 18 बायोस्फिअर रिझर्व समजले असतील, बघून घ्या. म्हणजे चल नेक्स्ट. तर नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन, मुळातच हे जुनी स्कीम आहे, हा काही नवीन नाही आहे, परंतु हा चर्चेमध्ये होती म्हणून तुम्हाला मी सांगतोय की जवळपास 74 जेव्हा इंडिपेंडन्स डे साजरा झाला तेव्हा ती साजरी केली, स्कीम लॉन्च केली गेली होती आपले प्राईम मिनिस्टर मोदींच्या माध्यमातून. काय तर लोकांचा डिजिटल जो डेटा आहे हेल्थ बाबत तो साठवला गेला पाहिजे. म्हणजे मग जनरली लोक भारतातल्या कुठल्याही कोपऱ्यात जरी गेले तरी त्यांचा आयडेंटिटी कार्ड दाखवलं की मग या मिशन अंतर्गत त्यांची जे हेल्थ बाबत ज्या कुठल्या अडचणी असतील पुढच्या डॉक्टरला पटकन समजतील आणि तो त्याच्यावर योग्य उपचार करू शकेल. हा याचा एक सार आहे. आणि नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी याच्या अंडरमध्येच निर्माण केल्या गेलेली या मिशन अंडर आयुष्यमान भारत हा याचाच एक भाग आहे. नेक्स्ट, आता एफपीआय काय तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही एफपीआय एफडीआय किती वाचलं असेल. जर कुठलीही फॉरेन एंटिटी भारतातील कुठल्याही खासगी वा सरकारी कंपन्यांमध्ये जर ती गुंतवणूक करत असेल आणि ती गुंतवणूक जर तुमची गुंतवणूक लेस दॅन 10% असेल तर ते होते एफपीआय. आणि ती गुंतवणूक जर ग्रेटर दॅन 10% असेल तर ते होते तुमचं एफडीआय. आता एफपीआय कोण करते? तर मग फॉरेन मधले कोणी इन्व्हेस्टर्स असतील, काही संस्था असतील, ह्या येऊन भारतीय शेअर मार्केटच्या माध्यमातून किंवा मग आरबीआय जे सिक्युरिटीज इश्यू करतं गव्हर्नमेंट सिक्युरिटीज याच्या माध्यमातून पैसे गुंतवू शकतात. लक्षात घ्या, याला काय म्हणतो आपण जनरली, याला हॉट मनी म्हणतो, कारण हा पैसा कधीही येऊ शकतो कधीही जाऊ शकतो. त्याच्यामुळं याच्यामुळे थोडीशी गडबड होण्याची शक्यता आहे. परंतु एफपीआय लवकर आला लवकर गेला तर एफपीआय ची भीती जास्त नाही. परंतु जर एफडीआय काय असते की ह्या एफडीआय ला 10% पेक्षा जास्त जर एखाद्या क्षेत्रात यांनी गुंतवणूक केली कंपनीत तर एफडीआय म्हणतो. म्हणजे 10% जास्त मालकी एफडीआयच्या अंडरमध्ये ज्या फॉरेन एंटिटीला जाते. आणि जर एफडीआय पटापट भारतातून निघून जात असेल तर मग ती धोक्याची घंटा आहे, हे आपण जनरली लक्षात घेतलं पाहिजे. आणि हा एक फिक्की जी संस्था आहे, बरोबर, आपल्या ज्या मोठमोठ्या कमर्शियल कंपन्या आहेत किंवा खाजगी कंपनी यांची एक संस्था आहे, ती एक इंडेक्स बाहेर काढते, त्याचं नाव आहे ओव्हरऑल बिझनेस कॉन्फिडन्स इंडेक्स. सो आजचं लेक्चर संपलंय. धन्यवाद.